ड्रेनेजमध्ये नग्न अवस्थेत बसलेला व्यक्ती पोलीस जवळ जाताच असं काही झालं की संपूर्ण देश हादरला। आत जे दृश्य दिसलं त्याने सर्वांच्या अंगावर काटा आला। तो नक्की कोण होता, आत काय करत होता आणि सगळ्यात भयानक म्हणजे तो तिथे गेला तरी का? कोल्हापूरचा एक स्वच्छ श्रीमंत भाग। रात्री 2 वाजलेले। हॉटेल ब्ल्यू ओकच्या कमानी जवळून काही आलिशान कार वेगाने येते। त्या रात्री राजगडच्या रस्त्यावर एकच कार धावत होती। ब्ल्यू ओकहून निघालेल्या या कारमध्ये 5 जण होते। सगळं शांत होतं, पण पुढच्याच क्षणी काहीतरी असं घडलं ज्यामुळे संपूर्ण शहर पुढचे 2 दिवस थरथरलं। आत एक तरुण अनिकेत बेचैन, डोळ्यात वेडेपणा, हात थरथरत आहेत। अनिकेत शांतपणे पण भीतीने, तो पुन्हा येतोय, मला बोलावतोय, मी खाली जातो। अचानक दरवाजा उघडतो, अनिकेत रस्त्यावर उडी मारतो, कार थांबते। बाकीचे 4 मित्र आर्यन, रोहित, सागर, विवेक घाबरून बाहेर येतात। आर्यन, अरे अनिकेत काय झालं? थांब थांब रे। अनिकेत रस्त्यावर धावत सुटतो, अंगावरचा शर्ट फाडतो, डोळ्यात भयानक वेडेपणाचा भाव। संपूर्ण परिसर जागा होतो। कुत्रे भुंकू लागतात, लाईट्स लागतात, मुलं पडतायत। अनिकेत गल्लीमध्ये घुसतो। त्या रात्रीचा सगळा प्रसंग एका दुःखद स्वप्नासारखा होता। अनिकेत कधी ओरडायचा, कधी हसायचा, कधी अंगावर माती सोडायचा। त्याचे मित्र मागे, पोलीस पुढे, आणि तो मात्र हवेतील कुणाशी तरी बोलत होता। अनिकेत एका जुन्या इमारतीच्या मागे पोहोचतो। तिथे रस्त्याखाली जाणारी ड्रेनेज पाईपलाईन तो आत उतरवतो। आर्यन धावत, अरे थांब, ते घाण पाणी आहे। अनिकेत मागे वळून बघतो, डोळे लाल, हसतो, मग शांतपणे म्हणतो, अनिकेत तुम्हाला नाही दिसत का ते बोलावत आहेत खाली? तो पाईपच्या अंधारात गायब होतो। थोड्याच वेळात पोलिसांनी अग्निशमन दल येतं। पाईपमध्ये टॉर्चचा प्रकाश, वास प्रचंड, आतून विचित्र आवाज येतो। फायर ऑफिसर कुजबुजत, तो आत बसलाय, काहीतरी बोलतोय, पण त्याच्या आवाजात काहीतरी अजीब आहे। तेव्हा कुणालाही माहित नव्हतं तो माणूस आत कोणाशी बोलतोय। ड्रेनेजमध्ये तर फक्त पाणी असतं, सांडपाणी असतं, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं। कॅमेरा आतल्या दिशेने फिरतो, अंधारात टॉर्च चमकते। अनिकेत बसलाय, पूर्ण ओला, अर्धनग्न, डोळे पांढरे फिरलेले। पोलीस घाबरून, उठा, काय चाललंय इथे? अनिकेत शांतपणे म्हणतो, शांत, अजून उठले नाहीत ते, सगळे खाली झोपलेले आहेत। सगळे एकमेकांकडे बघतात। अचानक पाईपमध्ये आवाज येतो, जणू काहीतरी सरकतंय। पाण्याचा हलका तरंग, पोलिसांचा टॉर्च थरथरतो। फायर ब्रिगेडचे जवान प्राणी पकडायचं जाळं आणतात, दुसऱ्या टोकाने जातात। फायर ऑफिसर शांतपणे, जवळ जा, पकडा त्याला। जाळं टाकलं जातं। अनिकेत किंचाळतो, वेदनेने नाही पण हसत हसत। त्याचा आवाज ड्रेनेजमध्ये घुमतो। अनिकेत वेडसर आवाजात, आता ते येणार आहेत, तुम्ही थांबा, सगळे थांबा। जाळं घट्ट होतं, जवान त्याला ओढून बाहेर आणतात। पाणी उडतं, वास प्रचंड, सगळ्यांच्या चेहऱ्यावर भय। अनिकेत बाहेर आणल्यावरही शांत नाही, तो अजूनही हवेत बोट दाखवतो। अनिकेत कंठ फुटत, ते अजून आत आहेत, 5 नव्हते, 6वा आतच आहे। सगळे थबकतात, पोलीस आत टॉर्च मारतात। पाण्याखाली काही क्षण बुडबुडे दिसतात, मग एक फिकट मानवी चेहरा क्षणभर वर येतो आणि नाहीसा होतो। फायर ऑफिसर थरथरून म्हणतो, ते काय होतं? त्या रात्री काय खरंच पाहिलं त्यांनी? खरंच कुणी 6वा होता का, की अनिकेतच्या मेंदूत चाललेलं काही वेगळंच होतं? अग्निशमन दलाने सांगितलं त्या पाईपमध्ये त्यानंतर कोणी उतरलं नाही। अनिकेत आजही रुग्णालयात आहे, पण प्रत्येक रात्री झोपण्याआधी तो एकच वाक्य म्हणतो। अनिकेत म्हणतो, ते अजून खाली आहेत। कधी विचार केलात का, ड्रेनेजच्या अंधारात खरंच फक्त सांडपाणीच असतं, की काही अजून खोलवर दडलेलं असतं?